जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे धुळे शहर आदिवासी बांधव व देवमोगरा कॉलनी मित्रमंडळ यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात जगात साजरा करण्यात येत असतो। त्यानिमित्तानेच दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल येथील आवारापासून तर देवमोगरा कॉलनी असा संपूर्ण परिसरातून भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येत असते। डीजेच्या तालावर नाचत गाजत संपूर्ण आदिवासी समाज बांधव या ठिकाणी या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सहभागी होत असतात। तर आज साक्री आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते माजी ग्रामीण आमदार कुणालभाऊ पाटील, भाजपचे नेते इंजिनियर मोहन सूर्यवंशी, नगरसेविका वंदनाताई भामरे, रंगादादा ठाकरे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन, ॲडव्होकेट आरिफ शेख, ॲडव्होकेट अनिल दाभाडे, भगवान वडवी, ज्येष्ठ नेते अरुण तात्या धुमाड, पावरा साहेब आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्रीफळ वाढवून या भव्य रॅली सुरुवात करण्यात आली। तर प्रसंगी या ठिकाणी सर्व धुळे शहरातील आदिवासी बांधव, देवमोगरा कॉलनीतील मित्रमंडळ परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत असतात। जिल्हा क्रीडा संकुलापासून सदर या रॅलीस सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली। तर रॅलीचा समारोप देवमोगरा कॉलनी येथील देवमोगरा मंदिर परिसरात समारोप करण्यात आला। तर त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रम पार पडले।